नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर एक कोकणी काळीज. तर मित्रांनो, आज होती होळी आणि देवाक दाखवची होती वाडी. त्यासाठी आमच्याकडे सकाळपासूनच जेवणाची तयारी चालू होती आणि मुख्य मेनू होतो तो म्हणजे शिरवाळे. मित्रांनो, ह्यो व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचेपर्यंत 1-2 दिवस जातील, म्हणजे गावात असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करूक थोडं टाईम जाईल. शिरवाळे करूसाठी आईन तांदळाचं पीठ गरम पाण्यात मळून त्याचे मुठले करून घेतले आणि हे मुठले एक एक करून गरम उकळत्या पाण्यात उकडूक सोडले. हे मुठले उकडापर्यंत त्याचो सेटअप रेडी करून घेतलो, म्हणजे मुठले उकळल्यानंतर ते गाळूक सोपे जातात. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुठले आमचे उकडान वरती येलेले असत. आता आपण शिरवाळे गाळूक सुरू करतलो. ह्या केळीच्या सोपात आपणाक शिरवाळे गाळूचे असत. तर ज्याच्यात आपण शिरवाळे गाळतो तेका आपण शेवगो म्हणतो. त्याच्यामध्ये हे उकडलेले मुठले घालून त्याच्यावर दाब दिलो जाता आणि असे शिरवाळे गाळतात. ह्या सगळा करीत असताना मित्रांनो खूप मेहनत लागता. आणि ह्या सगळा करून झाल्यानंतर आपणाक ह्या खाऊच्यासाठी नारळाचो रस पण बनवचो लागता, जो गोड असता आणि ह्या शिरवाळ्यांची चव द्विगुणित करता. तर मित्रांनो, आता आपले बऱ्यापैकी शिरवाळे गाळून झालेले असतात. आता आपण पुढच्या तयारीला लागूया. चला तर मित्रांनो. तर नारळाचा रस बनवण्यासाठी सगळ्यात आधी नारळ किसून घ्यायचं लागतं. त्यात थोडासा हळद आणि जिरा टाकून त्याका मिक्सरात वाटूचा लागतं आणि त्याचा रस काढून त्याच्यावर थोडी वेलची पावडर टाकून त्याच्यात गूळ मिक्स करून ह्यो रस बनवला जाता. आम्ही त्याच्यासाठी गूळ किसून घेतला आणि मग तो मिक्स करून घेतलो. आता आयुष जेवणाची वाट बघे होतो, पण त्याच्या आधी आमका देवाक वाडी दाखवची होती. वाडी घेऊन आम्ही आमच्या जुन्या घराकडे निघालो. हे 2 टॉमी पण आमच्या बरोबर आमच्या जुन्या घराकडे येऊक निघाले. आम्ही पोचलो तेव्हा काका पूजा करून तयारीतच होतो. देवाचे वाडिये वाढून घेतले. देवांचे वाडिये दाखवून झाल्यानंतर आम्ही आमच्या घरात जेव गेलो. चा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओत.